2-3 दिवस झाले मला व्लॉग बनवायला टाईमच नाही भेटला. म्हणलं आज आपण व्लॉग बनवू. तर 2-3 दिवसापूर्वी जी कोरफडमध्ये मेथी दाणे भरले होते, म्हणलं आज आपण त्याचं तेल बनवून घेऊ म्हणून ते बनवायला घेतलं होतं. तर इथे बघा मी आहे ना सगळं मेथी दाणे काढून घेतले. त्याला छान असे मोड आले होते. तर त्याच्यात मी ना एरंड्याचं तेल टाकलं. कधी पण आपण तेल बनवलं ना त्याच्यात थोडं काय नाही एरंड्याचं तेल टाकायचं, कारण त्याने ना आपले केस आहे ना दाट होतात आणि मऊ पण होतात. फक्त खोबरेचं तेल नाही टाकायचं, दोन्ही मिक्स करून टाकायचं. तर इथं बघा मी एरंड्याचं तेल टाकले. आता ते ना छान मिक्स करून घेतलं आणि ना कमी गॅसवर करायचं, कारण फुल याच्यावर जर आपण केलं गॅस फुल केला तर ना ते सगळं जळून जाईल. तर त्याच्यात मी खोबरेचं तेल मिक्स केलं, छान असं मिक्स करून घेतलं आणि ना बघा किती छान अशी उकळी आलेली. तर त्याला ना सारखं हलवत राहायचं कमी गॅसवर, जोपर्यंत ते छान मिक्स होत नाही तोपर्यंत चांगलं हलवून घ्यायचं आणि कमी गॅसवरच करायचं, नाही तर मग ते सगळं जळून जाईल. इथं बघा किती छान अशी उकळी आली आहे त्याला. मग मी आहे ना ते तेल गाळून घेतलं आणि हे बघा एवढं तेल तयार झालं. तर थोडंच करा जसं लागन तसं, कारण की एखाद्याच्या केसांना सूट होत नाही, म्हणून थोडंच बनवा, आधी लावून बघा आणि मग जास्त बनवा. मग इथं बघाय ना खूप कामं पडली होती, म्हणलं आज आहे ना आपण शॉकेश पुसून घेऊ, कारण रोजच आहे ना वावरात जायचं म्हणलं ना तर घरची कामं तसेच राहून जातात. आणि खूप धूळ बसली होती, मी भरपूर दिवस आहे ना शॉकेश पुसलंच नव्हतं, म्हणून म्हणलं आज पुसून घेऊन. टी व्हीवर खूप धूळ बसली होती म्हणून म्हणलं आपण आहे ना टी व्ही पण पुसून घेऊ. आणि बाहेरचे पटांगण तर इतके खराब झाले होते ना, सगळीकडे राडाच राडा पडला होता. कारण शेतकऱ्याचे घर म्हणलं ना तर सगळीकडे राडाच असतो, प्रत्येक ठिकाणी काही ना काही असतंच. त्याच्यामुळे खूप राडा पडला होता आणि धूळ पण होती. म्हणून आहे ना मुलाला म्हणलं आपण की ना बाहेर आहे ना पाणी मारून घेऊ, म्हणून आहे ना म्हणलं. तो म्हटला की चल मी पण तुला मदत करू लागतो, म्हणून तो पण पाणी मारत होता. तर मग मी त्याच्या हातातून पाईप हिसकून घेतला, म्हणलं दाखव मी मारते. मग मी घेतला पाईप आणि मग मी पण लागले पाणी मारायला आणि सगळीकडे छान असे पाणी मारून घेतले. कारण आपले अंगणच स्वच्छ असले ना, ते म्हणतात ना अंगण सांगे घराची कळा, म्हणून आपले कधी पण